IPS बऱ्याच ठिकाणी आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की गुजराजीराव सर म्हणजे व्यक्ती नसून हे चालतं बोलतं विद्यापीठ आहे. आता कदम सर पण आहेत विद्यापीठात, ते आता ते जे काय म्हणतात सर्वे सर्वा, तर विद्यापीठ म्हणजे काय असतं ते सर पण आपल्याला सांगतील. तर मला खूप आनंद होतोय, मी मुंबईवरून आलोय कारण सरांचं जे काही मार्गदर्शन मिळालं, काही गोष्टी आहेत कारण त्या व्यक्त करणं गरजेचं असतं. सरांचं जे काय आहेत म्हणजे आपल्याला पाठवत असेल की गेल्या आठवड्यामध्ये देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग नाही राहिले आपल्या याच्यामध्ये, तर त्यावेळी शेतकऱ्यांना कर बसवावा का याबद्दल चर्चा चालू होती. त्यावेळी सरांनी तो मुद्दा मांडला होता की तुम्ही टॅक्स भरता का म्हणून आणि शेतकऱ्यांनी का टॅक्स द्यावा. तर कदाचित त्या मनमोहन सिंग त्यावेळेच्या पंतप्रधानांनी तो मुद्दा चर्चेला घेतला आणि आत्ताच काय भविष्यात कधी शेतकऱ्यांना टॅक्स बसवला जाणार नाही. म्हणजे सरांचे जे विचार आहेत देशातले परदेशातले तत्वेत्ते किंवा जे काय आहेत राजकारण राजधुरंदर त्यांचे विचार मांडतात. इस्रायलची बरीचशी शेती सरांच्या विचारानं चालते. त्याच्यानंतर 75,000 कोटीची जी शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली होती, कदम सर काही गोष्टी पडद्यामागच्या असतात ते जे मला जशी माहिती मिळते त्यावेळी सांगतो. तर त्यावेळेचा सुद्धा सल्लामसलत बुधवाजीराव मोळीक सरांचा होता. गेल्या 2016 पासून 2020 पासून मराठा आरक्षणाचं जो काही वादळ गाजतंय त्यातले पण बरेचसे निर्णयाचे जे काही विचारधारा आहेत ते सरांच्या सल्लामसलत करून शासनाने सुद्धा बरेचसे निर्णय घेतलेले आहेत. त्यातला एक छोटासा निर्णय मी सांगतो कारण मी साक्षीदार आहे. कारण मराठा समाजाच्या ज्या नोंदी होत्या जन्ममृत्यूच्या असतात सगळ्या मोडीमध्ये आणि एक लाईन वाचण्यासाठी 5-5 हजार घेतले जायचे. त्यावेळी सरांना मी सांगितलं होतं की सर असा विषय आहे, महाराष्ट्र शासनानं, कारण मराठा समाजातली एवढी काही श्रीमंत माणसं नाही आहेत 1-2 लाईन साठी 5-5, 7-7 हजार देणारे. तर तो मेसेज केला होता की मोडीचे जे लिपी आहेत ते मराठी, हिंदी आणि इंग्लिश मध्ये करावं आणि पुढच्या काही वर्षामध्ये ते मराठीमधून शासनाने उपलब्ध करून दिले आहेत. तर हजारो कोटी, हजारो लाखो रुपयाचा जो फायदा आहे त्या प्रत्येक समाजाच्या क्षेत्रातल्या लोकांना झालेला आहे. म्हणून आज मला इथं व्यक्त होताना खूप आनंद होतोय की देशातील परदेशातील बऱ्याचशा देशांनी सरांच्या विचारधारेवर खूप मोठं यश मिळवलंय आणि आमच्या जीवनाचे आधारस्तंभ म्हणा किंवा प्रेरणास्त्रोत म्हणून मला इथं खूप आनंद होतोय. धन्यवाद. मला व्यक्त करायला संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे खूप सारे धन्यवाद सर. धन्यवाद.